नमस्कार मंडळी, मी वर्षा येवले माझ्या चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करते। तर आज मी तुमच्यासोबत फॉक्सटेल मिलेटचा पुलाव शेअर करणार आहे। तुम्हाला माहीतच आहे आपल्या चॅनलवर आजकाल मिलेटचा रेसिपी मी टाकत आहे, तर त्यातच आजचा हा पार्ट आहे। आज मी तुम्हाला फॉक्सटेल मिलेटचा पुलाव बनवून दाखवणार आहे। आता जे फर्स्ट टाइम व्हिडिओ बघत असतील तर त्यांना माहीतच नसणार आहे की फॉक्सटेल मिलेट म्हणजे काय। तर फॉक्सटेल मिलेट म्हणजे राळा। आपल्या नॉर्मल मराठी भाषेत राळ्या, जो राळा असतो ना, राळे भगरीसारखे असतात। भगर जशी पांढरी असते त्या टाईपचा राळे असतात। जशी झाड शेतामध्ये भगर येते त्या टाईपमध्येच राळे ही शेतात पिकवले जातात, पण भगर पांढरी असते आणि राळे पिवळे असतात। आता मिलेटमध्ये भगर, राळे, नाचणी यासारखे पदार्थ येतात आणि 2-3 फॉक्स मिलेट थोडे वेगळे आहेत, जे बाजरीच्या टाईपमध्ये असतात पण छोटेवाले असतात। तर आज आपण फॉक्सटेल मिलेटचा पुलाव पाहणार आहोत आणि फॉक्सटेल मिलेट शरीरासाठी खूप हेल्दी असतात आणि तसंच म्हणतात तर राळ्यामध्ये एकदम कमी कॅलरीज असतात। जर तुम्हाला वेट लॉस करायचं असेल तर ही रेसिपी तुम्ही तुमच्या डाएटमध्ये म्हणजे सामील करून घ्या। रेसिपी नाही केली तरी राळे कोणत्या ना कोणत्या प्रकारे तुम्ही तुमच्या डाएटमध्ये सामील करून घ्या। राळ्यामध्ये खूप सारं प्रोटीन, फायबर, कॅल्शियम, मॅग्नेशियम असे वेगवेगळे खूप सारे पोषक तत्व असतात आणि प्रोटीन फायबर तर खूप चांगलं असतं आणि कॅलरीज खूप जास्त कमी असतात। तर इथं पुलाव बनवण्यासाठी मी तेल गरम करून घेतलं, जिरे कांद्याची फोडणी दिली, शेंगदाणे टाकले, हिरवी मिरची टाकली, गाजर टाकलं आणि छान सर्व भाज्या मिक्स करून घेतल्या। आता तुम्हाला कोणत्या कोणत्या भाज्या इथं पुलावाला वापरायच्या त्याच्या हिशोबाने तुम्ही ॲडजस्टमेंट करून वापरू शकता। तर इथं मी टाकलेल्या भाज्या हलक्या फ्राय झालेल्या आहेत। तर आता आपण इथं टाकून घेऊया राळ्याचे तांदूळ म्हणजेच फॉक्सटेल मिलेट। तर राळ्याचे तांदूळ अर्धी वाटी मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि सोबत आजच्या पुलावमध्ये ना मी बटाटा देखील टाकलेलं होतं, कारण हा पुलाव म्हणजे राळ्याचा ज्यावेळेस मी पुलाव बनवू, काही रेसिपी बनवू, तर माझ्या हजबंडसोबत माझे मुलं देखील खातात आणि माझी मुलगी तर आवडीने खाते आणि मुलांना बटाटा खूप आवडतं, त्यामुळे मी एक बटाटा देखील ह्याच्यात टाकलेलं होतं। तर बटाटा टाकून परत 2-3 मिनिट मिक्स करून घेतलेलं होतं आणि नंतरच मी इथं राळ्याचे तांदूळ टाकून घेतलेले होते। तर राळ्याचे तांदूळ टाकल्यानंतर छान आम्ही इथं मिक्स करून घेतले भाज्यासोबत। आता ना तुम्ही म्हणता, पण एक वेळेस हे राळ्याच्या तांदूळाचा तुम्ही पुलाव बनवून बघा, म्हणजेच फॉक्सटेल मिलेटचा तुम्ही एक वेळेस ना नक्की पुलाव बनवून बघा। इतका टेस्ट लागतो। पुलाव नाही, नॉर्मल भात केला तरी छान लागतो, किंवा गूळ टाकून गोड भात केला आणि दूध टाकून खाल्ला तरी खूप भारी लागतो। पण हा पुलाव देखील एकच नंबर लागतो, नॉर्मल पुलावापेक्षाही भारी म्हणून असा लागतो आणि हेल्दी आहे। तुम्हाला अगोदरच सांगितलं कॅलरीज खूप कमी आहेत। तांदूळ छान मिक्स करून घेतल्यानंतर हळद मीठ टाकलेलं आहे आणि मी हिरवी मिरची वापरली म्हणून कुठलेच मसाले या पुलावाला टाकणार नाही, एकदम सिंपल साधा पुलाव बनवत आहे। आता इथं मीठ वगैरे टाकल्यानंतर मिक्स करून पाणी टाकून घेतलं। तर पाणी टाकून घेतलं। आता ह्या मिलेटला शिजायला थोडा उशीर लागतो, म्हणून 1 वाटी इथं जर तुम्ही राळ्याचे तांदूळ घेतले असतील तर 2.5 वाट्या इथं पाणी टाकून द्या। बरोबर 2.5-3 वाट्या इथं पाणी टाकल्याचं पाणी लागतंच। तर आता गॅस मध्यम ठेवायचा, मध्यम गॅसवर छान 10-1 मिनिट हा पुलाव शिजवून घ्यायचा। नंतर पाणी आटत आलं की लगेच गॅस पूर्ण कमी करायचा आणि वरतून ताट झाकून ठेवायचं आणि ताट झाकून मस्त 10 मिनिट वाफ देऊन घ्यायची आणि 10 मिनिटानंतर तुमचा भात मस्त असा सुटसुटीत आणि मोकळा खायला तयार झालेला असेल। तुम्ही पाहू शकता मस्त असा इथं पुलाव बनून तयार झालेला आहे। तर बघता क्षणी खावा असं वाटतं आणि ओळखायला देखील येणार नाही की हा पुलाव राळ्याच्या तांदळाचा बनवलेला आहे। तुम्ही पाहू शकता कलर, टेक्स्चर दिसायलाही किती सुंदर आहे आणि तुम्ही या पुलावामध्ये तुमच्या चॉईसच्या सर्व भाज्या टाकू शकता किंवा पनीर टाकून बनवू शकता। एक नंबर लागतो खायला, विचारूच नका, खूप भारी।
थोडंसं लिंबू किंवा दही सोबत ह्याच्या घ्यायचं आणि मस्त एन्जॉय करायचा. लंचमध्ये डिनरमध्ये हवं तेव्हा तुम्हाला हा पुलाव तुम्ही बनवू शकता. तर माझ्या घरी तर सर्वांनी खूप आवडीने खाल्ला. आणि तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि तुम्हीही मिलेट लवर असता, मिलेटच्या रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर बाकीच्या रेसिपीही चॅनलवर जाऊन नक्की विजिट करा, त्याही तुम्हाला आवडतील ही मी अपेक्षा करते. आणि अशाच परत नवीन रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. म्हणून असाच व्हिडिओला सपोर्ट करा, लाईक करा आणि चॅनलवर जर फर्स्ट टाईम असाल तर चॅनललाही सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.